म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय दादरला नितीन पवार यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देणार? माझा भाऊ, मोठा भाऊ प्रवीण आणि माझी वहिनी रेश्मा वहिनी. ओके. तुम्ही काय करता? मी आता हॉटेलमध्ये काम आहे, किचनमध्ये. पवईला रमाडा हॉटेल आहे, तिकडे मी काम आहे किचनमध्ये. ओके. म्हणजे काय कोर्स वगैरे केला त्यासाठी? मी दादर कॅटरिंग कॉलेजमधून डिप्लोमा केला होता आफ्टर ग्रॅज्युएशन नंतरला. म्हणजे नंतरला मग JW मॅरिडला होतो आधी कामाला. त्याच्यानंतर आता मग पवईला आहे. ओके. चायनीज किचनमध्ये जापनीज शेफ म्हणून. ओके. चायनीज किचन मध्ये जॅपनीज शेफ म्हणून. ओके. पहिल्यापासून जेवण करायची आवड आहे? हा, पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासूनच आहे. म्हणजे घरी तुम्ही केलेलं जेवण आवडतं का सगळ्यांना? हा, म्हणजे पण हा करतो मी पण जेवण. आता जरा कसं आता हॉटेल इंडस्ट्री जाणून जरा कंटाळा येतो जरा. हो, तिकडे दिवसभर पण तेच करायचं, रात्री तरी कधी वेळ भेटला तर मी करतो मी घरी वेगळे वेगळे पदार्थ घरच्यांसाठी. तुम्हाला यांच्या हातचं काय आवडतं? आणि लास्ट टाइम फ्रूट सॅलड केलेलं. ओके. आणि तुम्हाला? ते केक छान बनवतात, तो खूप आवडतो. आणि अशा आपल्या ज्या पारंपरिक डिशेस वगैरे असतात ते पण तुम्ही ट्राय करता का? हा, घरी ट्राय करतो. करता. पण तुम्हाला तुम्हाला जास्त काय आवडतं करायला? मला जास्त करायला तसं मी केकच करतो. मला खूप आवडतं केक करायला. ओके. पण मला समजा बॅडला गेलं मी जापनीज किचन मध्ये गेलो, माझं नशीब तिकडे गेलो मला. ते पण चालेल. म्हणजे असं मी बेकरी आयटम मला जास्त आवडतं करायला. बेकरी आयटम जास्त आवडतात. मग आज तुम्ही आम्हाला कुठले डिशेस दाखवताय? तुम्हाला एक कॉम्बो सॅलड दाखवणार आहे आणि एक स्वीट चिली पटॅटोज आहे, बेबी पटॅटोज, एक स्टार्टर म्हणून. आणि डेझर्ट मध्ये एक जॅपनीज डेझर्ट आहे, टेम्पुरा आईस्क्रीम आहे. आपण डीप फ्राईड आईस्क्रीम, डीप फ्राईड आईस्क्रीम बोलतात. डीप फ्राईड आईस्क्रीम. डीप फ्राईड. ओके, व्हेरी गुड. आपण तुमच्या किचन कडे वळूया. हा, चालेल. आपली पहिली डिश कोणती आहे? आपली पहिली डिश आहे कॉम्बो सॅलड. कॉम्बो सॅलेड. कॉम्बो सॅलेड नाव का? कॉम्बो सॅलेड म्हणजे आपण का ठेवलं मी, कारण आपण त्यामध्ये व्हेजिटेबल्स पण मिक्स करतो आणि फ्रुट्स पण मिक्स करतो. तर मी फ्रूट सॅलड ठेवलं ते बरं, कारण व्हेजिटेबल्स मिक्स करतो. व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स दोन्ही एकत्र आहेत म्हणून कॉम्बो सॅलड ठेवलं. ओके. मग मला साहित्य सांगता? हा, चालेल. तर ऑरेंज आहे, वॉटरमेलन, पपाया, किवी फक्त आपल्या गाणीसाठी लागणार आहे. आपल्याला डाळिंब पण आहे, कुकुंबर थोडेसे व्हेजिटेबल्समध्ये, टोमॅटोज, ॲपल आहे. आणि ड्रेसिंगसाठी आपल्याकडे व्हाईट व्हिनेगर, पेपर आहे, हे ऑलिव्ह ऑइल, लेमन, हनी आणि सॉल्ट चवीसाठी. सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात पहिले आपण ड्रेसिंग बनवून घेऊ सॅलडची. पहिला व्हिनेगर हे ॲक्च्युली आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं, त्यामुळे आपलं फॅट कंटेंट जास्त होत नाही. सो आपल्याला बॉडीमध्ये फॅट कंट्रोल करायला मदत करतो व्हिनेगर. ओके. ऑलिव्ह ऑइल आपल्या बॉडीसाठी ॲक्च्युली चांगलं असतं. म्हणजे ऑइल जेव्हा खातो ना, आपल्या ऑइल ना आपल्या बॉडीच्या कुठल्या भागामध्ये साठून राहत नाही. आपण जसं बटर नाही तर डालडा करतो ना, डालडा आपल्या बॉडीमध्ये मेल्ट होत नाही बॉडी टेम्परेचरवरती. तो कुठली तरी जागा पकडतो मग आपल्यामध्ये फॅट कंटेंट वाढतात. सो ऑलिव्ह ऑइल इज बेटर आहे. ओके. आणि सॅलेडसाठी सहसा ऑलिव्ह ऑइलच वापरतात. तर आपण हनी घेऊया. हनी ऍक्च्युली स्वीट पण असते आणि थोडी बाइंडिंगसाठी आपल्याला मदत पण होईल. ते जरा फ्रुट्समध्ये जायला चांगली येते असं. बरोबर. लेमन घेऊया आपण, लिंबू. आपण व्हिनेगर पण घातले आणि लिंबू पण, म्हणजे डबल आंबटपणा नाही का होणार त्याचा? जास्त होणार नाही, थोडी टेस्ट अजून जरा वाढेल लिंबूने. सायट्रिक ऍसिड असते त्यामध्ये. बरोबर. लिंबूमध्ये. नंतर आपण काळी मिरी पावडर, आपल्याला मस्त मिक्स करूया चांगल्यापैकी. हे इन जनरल कशा बरोबर ही ड्रेसिंग म्हणून खाऊ शकतो? म्हणजे अगदी सॅलेड्स बरोबर हवं असेल तर तसं पण का? हा, सॅलड चालेल. आपली ड्रेसिंग आता रेडी आहे. आता आपण फ्रुट्स मध्ये फक्त मिक्स करायचे. आता काय देऊ? आपण फळं घेऊया. सफरचंद पण आपण कापताना आधी लेमन आणि
मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवली म्हणजे काळी पडू नये म्हणून. बरोबर. पपाया, संत्री. ह्याचं काही असं प्रमाण नाहीये ना असं प्रमाण नाही आपल्याला. आपल्याला जे हवं फ्रुट्स तसं. जास्त आवडतात ते आपण जास्त लावले तरी चालतील. ओके. कलिंगड, टोमॅटो, काकडी, थोडी डाळिंबाची कांदा. आता आपण यामध्ये ड्रेसिंग आपण मिक्स करूया. हे घालू का त्याच्यात? हा चालेल. तर एक ग्लेज पण आलाय त्या हनीमुळे. हा बरोबर, शायनिंग येते जरा. झालेलं आहे आता. आता आपण प्लेटिंग सेट करूया. आता आपण कापलेले किवी घेऊया. आता आपण लावूया गार्निश. अच्छा, ह्याच्या साईडला ते चिकटवायचं का? हा, हे साईडला चिटकवायचं, नंतर आपण तो काढायचा. मग एक प्रकारचा आपल्याला रिंग येणार साईडने. ओ, फ्रुट्स त्याच्या मध्ये टाकूया. ओके. त्याचा ज्यूस नाही आला पाहिजे ना ज्यूस फक्त? आला पाहिजे. आणि रिंग काढूया आपण. ओ, ब्युटिफुल. हे खूप अशी सुंदर डिझाईन. म्हणजे आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला हे दिसतं आणि प्रश्न पडतो की हे कसं करतात. खरं तर ते खूप सोपं आहे करायला. तुम्ही दाखवलं आता तसं. आणि फूड आपण असं बनवायचं की आपल्याला म्हणजे फक्त खातानाच चव आली नाही पाहिजे, आपण बघून पण आपल्याला एक खावंसं वाटलं पाहिजे. हो. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉम्बो सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: संत्र, कलिंगड, पपया, किवी, डाळिंबाचे दाणे, सफरचंद, काकडी, टोमॅटो, व्हिनेगर, काळी मिरी, ऑलिव्ह ऑइल, मीठ, मध आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये व्हिनेगर घेऊन त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, मध, लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पूड घालून सॅलड ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये सफरचंद, पपई, संत्री, कलिंगड, टोमॅटो, काकडीचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घेऊन त्यामध्ये सॅलड ड्रेसिंग घालावं. किवी स्लाइसेसनी गार्निशिंग करून कॉम्बो सॅलड सर्व्ह करावं. आपली पुढची रेसिपी काय? आपली पुढची रेसिपी आहे स्वीट चिली बेबी पटॅटोज. स्वीट चिली बेबी पटेटोज. ओके. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला साहित्य सांगतोस? हा चालेल. म्हणजे नूडल्सची एक वाटी बनवली आहे, बाउल. त्यामध्ये आपण सगळं सर्व करणार आहे पटॅटोज. हे पटॅटोज आपल्याला फ्राय करण्यासाठी बॅटर बनवले मी मैदा, कॉर्नफ्लॉर आणि राईस फ्लॉर पासून. ओके. क्रिस्पी होतील एक. ओके. म्हणजे बटाटे बेबी पटॅटोज आहेत ते बॉईल केलेत. म्हणजे आपण हाफ बॉईल केलेत, पूर्ण बॉईल नाही केले, कारण मग फ्राय करताना ते अजून कुक होणार, सो ते स्मॅश नाही होणार. चॉप अनियन आहेत, कांदा, मिरची आहे चॉप, इकडे कोरिएंडर आहे, स्वीट चिली सॉस आहे आणि थोडं ऑइल आहे, टोमॅटो केचप, सोया सॉस, आपलं चॉप गार्लिक आहे, सिझनिंगचा मसाला आहे आणि नमक आहे. सगळ्यात आधी काय करायचं? सगळं आपण ती बटाटे फ्राय करून घेऊया. ओके. बॅटरमध्ये हे बॅटर कशाचं आहे परत एकदा सांग. त्याच्यामध्ये आपण मैदा टाकलाय, कॉर्नफ्लॉर आहे, राईस फ्लॉर आहे आणि बेकिंग पावडर टाकली थोडी आणि थोडं सॉल्ट. आणि आपण क्रिस्पी बॅटर आपल्याला करायचं असेल ना तर आपण त्याच्यामध्ये आईस वॉटर यूज करूया. म्हणजे थंड पाण्यात करायचं, गरम पाण्यात नाही करायचं. ओके. आणि काय प्रमाणात घेतलंय मैदा आणि हे? सगळ्यांना सेम प्रमाण घ्यायचं, इक्वल क्वांटिटी, 2-2 चमच सगळ्यांचे एकसारखे. म्हणजे आपण जेवढे बटाटे त्या हिशोबाने जे काय घेऊ ते सगळं समप्रमाण घ्यायचं. समप्रमाण. फक्त बेकिंग पावडर कमी असेल. हां, थोडी. तेल तापलंय ना आय थिंक. आणि बटाटा घालू का याच्यात? आणि हे अर्धवट आपण शिजवलेत ना बटाटे? हा, आपण अर्धे बॉईल केले. ओके. आणि आपण लो फ्लेमवर करतो का हाय फ्लेमवर? लो फ्लेमवरती करूया, चांगलं आहे. म्हणजे Okay. अजून जर बॅटर तर चांगलं क्रिस्पी होईल आणि अजून शिजेल पण तो शिजेल पण. बटाटा पूर्ण. नाही, पण कोणती पण गोष्ट फ्राय करत असतो ना, म्हणजे आपल्याला वाटते हा आता फ्राय झाले चांगले, आपल्याला काढायचे, तरी गॅस आपण फास्ट करूनच काढावी. कारण तेल गरम झालं आणि आपण काढली ना, मग त्यामध्ये ती वस्तू ना तेल पकडत नाही, सोडून टाकते. तर आपण जास्त स्लो फ्लेमवरती तेल आतमध्ये जास्त अजून खेचून घे. आपण पटॅटोज नाही तर आपण व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबल्स पण मिक्स व्हेजिटेबल आपण डीप फ्राय पण करू शकतो सेम बॅटरमध्ये. ओके. ते पण चालेल.
आता ते नुसते पण आवडतील खायला. हा पटेटो तर माझा एवढा फेवरेट आहे. नुसते खायचं तर मग त्यामध्ये बॅटरमध्ये सॉल्ट आणि थोडी सिझनिंग करायची. नुसतं पण हा. खात भजी म्हणून पण खाता येईल. झाले आता आपण काढूया. ते असे ठेवतानाच जाणवते की एकदम कडक असे कडक हे झाले ना. झाले. आता काय करायचं? आता आपण कुर्तीकडे सुरुवात करूया. ऑइल टाकूया पहिले. बस त्यामध्ये आता गार्लिक आपण टाकूया. चॉप गार्लिक. नंतर चिली. हे लाल आणि हिरवी मिरची दोन्ही आहे का? मिरची दोन्ही आहे. कांदा बारीक आपल्याला. चांगला फ्राय करून घेऊया. चायनीज घरी करणं हे जास्त हेल्दी ऑप्शन आहे, कारण मग आपण त्याच्यात अजिनोमोटो अजिनोमोटो वगैरे नाही नाही. घालत. प्लस आपण तेल पण कंट्रोल करू शकतो किती घालतोय ते. हा बरोबर. टोमॅटो केचप, स्वीट चिली सॉस आणि थोडा सोया सॉस. सोया सॉस मध्ये पण प्रकार मिळतात ना, डार्क आणि लाईट. हा लाईट सोया. हा डार्क आहे का? नाही हा लाईट आहे. ओके, लाईट सोया सॉसच घ्यायचा आहे म्हणजे. हा सिझनिंगला मीठ. आपण बटाट्यांना पण मीठ नाही घातले असं त्या अंदाजाने ना. थोडी सिझनिंग पावडर. ही सीझनिंग पावडर म्हणजे काय असतं त्याच्यात? सिझनिंग पावडर म्हणजे आपल्याला चायनीज डिश मध्ये आपण बेसिकली पण अजिनोमोटो वापरतो. सो अजिनोमोटो आपल्या ते शरीरात चांगलं नसतं. तरी सिझनिंग पावडर आपण नूडल्स बरोबर भेटते ती वापरायची आपण. थोडं पाणी. थोडा सॉस आपण थिक करून घेऊया. म्हणजे आता बटाटा चांगला मस्त कोटिंग होईल. कोटिंग होईल. ओके. थोडी कोथिंबीर. फ्राय केलेले बटाटे टाकूया. एवढं छान चायनीज घरी करता येत असेल तर कोण कशाला बाहेर जेवायला जाईल. हा झालं. आता आपण कसं केलंय हे? हे आपण मार्केटमध्ये नूडल्स भेटतात चायनीज नूडल्स. ते आपण बॉईल करायचे पहिले. बॉईल केले चांगले. मग त्यामध्ये थोडं आपण कॉर्नफ्लोअर मिक्स करायचं. म्हणजे कॉर्नफ्लोअर पूर्ण लागलं म्हणजे नूडल्स सगळे सुट्टे झाले पाहिजे. मग ते आपण डीप फ्राय करायचे. आधी आपण झाडा घ्यायचा. झाड्यावरती सगळे नूडल्स टाकायचे आणि तेलामध्ये ठेवायचे आणि वरतून आपल्याकडे वाटी असते जे त्या वाटीने प्रेस दाबून ठेवायचं. हा म्हणजे आपला एक शेप येतो असा. तो सॉस थोडा एक्स्ट्रा असेल की खालच्या त्या नूडल्सला पण थोडंसं लागेल. थोडं गार्निश करूया. कोरिएंडर. डन. रेडी. आपली डिश तयार आहे. तयार. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्वीट चिली बेबी पटॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तळून घेतलेले नूडल्स, मैदा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर, अर्धवट वाफवलेले बेबी पटॅटोज, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, स्वीट चिली सॉस, तेल, टोमॅटो केचप, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, सीझनिंग मसाला आणि मीठ. कृती: मैदा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठाच्या बॅटरमध्ये बेबी पटॅटोज घोळवून ते तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो केचप, सोया सॉस, मीठ, सीझनिंग मसाला, पाणी, कोथिंबीर आणि तळलेले बटाटे घालून मिश्रण परतून घ्यावं. तळून घेतलेल्या नूडल्स नेस्टमध्ये हे मिश्रण घालावं. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीकडे. तर मला परत एकदा नाव सांगतोस? फ्राईड आईस्क्रीम आहे. फ्राईड आईस्क्रीम. ओके. आणि साहित्य पण सांगतोस? केकचा स्पंज आहे. मेले केक स्पंज हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो आपल्याकडे. हे बॅटर बनवले क्रिस्पी बॅटर. चॉकलेट सॉस आहे. हे चॉप फ्रुट्स आहेत. म्हणजे याला आपण फ्रूट कंपोट बोलतो. हे चॉप फ्रुट्सला आपण एक शुगर सिरप बनवलं. इक्वल क्वांटिटी शुगर आणि पाणी. त्यामध्ये सिनेमन स्टिक फ्लेवर्सही टाकलेले. आईस्क्रीम आहे. नॉर्मल कुठलं पण आईस्क्रीम घेऊ शकतो फ्लेवरसाठी. आणि तळण्यासाठी आपल्याकडे फ्रायसाठी ऑइल आहे. ऑइल. आता सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपण आईस्क्रीम आपण ते केकच्या स्लाइस मध्ये आपण रॅप करायचं. स्टफ करायचं. त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम टाकूया. आणि आईस्क्रीम पण त्या हिशोबाने कट करून घ्यायचं ना त्या हिशोबाने, म्हणजे आपल्याला जास्त प्रॉब्लेम व्हायला नको. आणि ते आईस्क्रीम वितळायच्या आत हे सगळं करायला पाहिजे. एक वेगळाच प्रकार आहे. मी असं कधी नाही पाहिलंय.
म्हणजे ह्याच्यामुळे कसं आपण सेट होणार पूर्ण, म्हणजे आईस्क्रीम जास्त बाहेर नाही येणार आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजून सेट होईल. अच्छा, हे आपण आता फ्रीज मध्ये ठेवणार का? डीप फ्रीजमध्ये ठेवूया. आणि हे किती वेळ ठेवायचं आपण डीप फ्रीजर मध्ये? हे जवळ आपल्याला अर्धा पाऊण तास ठेवावं लागेल, म्हणजे अगदी कडक व्हायला पाहिजे आईस्क्रीम. कारण आपण याच्यानंतर फ्राय करणार, सो फ्राय करताना मग लगेच मेल्ट होऊ नये म्हणून. ओके, ठीक आहे. मग आता आपण हे फ्रीजर मध्ये ठेवू. फ्रीजमध्ये ठेवूया. आता हे आपण अर्धा तास फ्रीजर मध्ये ठेवून बाहेर काढलंय. आता पुढची कृती काय? आता आपण याला बॅटर मध्ये डीप आधी डस्टिंग करायला लागेल मैदामध्ये. हे फक्त डस्टिंग साठी थोडा मैदा लागणार. डस्टिंगसाठी, हा. आईस्क्रीम कधी बॅटर मध्ये बुडवून तळताना मी नाही पाहिलंय. ते फार वेळ नाही ना ठेवून चालणार तेलात? फार वेळ. आता आता कट करूया. तर हे गरम गरम असतानाच कट करा. हा, गरम गरम असताना. वाह, अजिबात वितळलं नाही यातलं आईस्क्रीम. ह्याच्यात काय काय म्हणालात? आपले मिक्स फ्रुट्स, कुठले मिक्स फ्रुट्स आणि या शुगर सिरप मध्ये आपण हे केले, सोप करून ठेवले, त्यामुळे थोडं सिनेमन स्टिक फ्लेवर साठी. आणि हा चॉकलेट सॉस. सो आपली ही डिश आता रेडी आहे. चला, तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्राईड आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर, व्हॅनिला स्पॉन्ज केक, चॉकलेट सॉस, फळांचे तुकडे, आईस्क्रीम आणि तेल. कृती: 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, खायचा सोडा, तेल आणि थंड पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावं. आईस्क्रीमच्या स्कूप्स भोवती व्हॅनिला स्पॉन्ज केकचा लेअर गुंडाळून प्लास्टिक मध्ये रॅप करून फ्रीज मध्ये आईस्क्रीम अर्धा तास सेट करून घ्यावं. अर्ध्या तासानंतर हे स्कूप्स मैद्यामध्ये आणि क्रिस्प बॅटर मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. डीप फ्राईड आईस्क्रीम मधोमध कापून घ्यावं. एका प्लेटमध्ये फळांचे तुकडे घेऊन त्यावर हे आईस्क्रीम घालावं. वरून चॉकलेट सॉसचं गार्निशिंग करून फ्राईड आईस्क्रीम सर्व्ह करावं. आपल्या 3ही डिशेस तयार झालेत. आता वेळ आली आहे त्या टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या स्पेशल आणि छान डिशेस दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तुम्हाला सुद्धा ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येत. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. पूर्ण मल्टी क्युझन एक शेफ आहे मी. तर पहिली डिश आहे माझी ब्लॅक पेपर मशरूम, जी थायची ऑथेंटिक आणि स्टार्टर आहे. समथिंग ग्रिप, जे थायचं एकदम डेझर्ट आहे. ओके. आणि दुसरी डिश आहे एक एशियनची कोल्ड सॅलड आहे, राईस पासून बनते.